नमस्कार, माझं नाव वैभव यशवंत गुजर, स्वामी म्हणतात मला. सफरचंदच्या माध्यमातून आज बोलायची संधी भेटली आहे. सर्वप्रथम आमचे प्रोड्युसर यांचा मी आभार मानतो की त्यांच्यामुळे एवढी मोठी संधी भेटली आहे, ज्यांनी मला पूर्ण सांभाळून घेतलं या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये 100 प्रवासापर्यंत. आणि मी बॅकस्टेज करतो या नाटकामध्ये आणि एक छोटीशी मिलिटंटची भूमिकाही करतो आहे. तर बॅकस्टेज म्हटलं तर एवढीशी प्रॉपर्टी तामझाम सगळं आहे, तर खूप मोठं प्रेशर होतं सुरुवातीला. पण सगळे कलाकार एवढं सांभाळून घेत आहेत प्रत्येक शोला की त्याच्यामुळे काय एकदम स्मूथली सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सफरचंदसारखं एवढं मोठं नाटक भेटलं म्हणजे माझं भाग्य समजतो मी. संपूर्ण टीमने खूप सांभाळून घेतलं. आणि पाठचं म्हणजे गावाला लहानपणी झाडावर चढलो होतो, पण या सफरचंदच्या माध्यमातून सफरचंदसारखं झाडावरती रोज चढायची मला संधी मिळते या नाटकामुळे. खूप सुंदर नाटक आहे. 2 फिरते रंगमंच आहे. खूप काळानंतर एवढं मोठं नाटक रंगभूमीवरती आलं आहे. मी प्रेक्षकांना म्हणजे सांगू इच्छितो की तुम्ही नक्की बघा, हे नाटक चुकवू नका. ॲक्शन आहे, याच्यामध्ये प्रेम आहे, कॉमेडी आहे थोडंसं, 2 फिरते रंगमंच आणि सगळ्यांची कलाकारांची एकजूटपणा. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा दौऱ्याला जातो त्या टायमाला सगळं एक फॅमिलीसारखं एक प्रोडक्शनमध्ये सगळं आज आहे. आज मी बॅकस्टेज मी म्हणजे बॅकस्टेज करत असतानाही मला एवढं मानपान किंवा माझं एवढं कौतुक किंवा मला एवढं सांभाळून घेतलं आहे की जसं काही मोठं कलाकार आहे, सोबत ठेवणं, सोबत राहण्यापासून ते जेवणापर्यंत सगळं असं एकत्र आहे. मी सगळ्या कलाकारांचे आभार मानतो तुमच्या माध्यमातून. आणि सगळं रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही नक्की हे नाटक बघा. हे नाटक चुकवू नका. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जेव्हा जेव्हा हे नाटक लागेल तुम्ही तुमच्या आप्त्यांना, सगळ्यांना, मित्रपरिवाराला नक्कीच सांगा. कारण का तुम्ही आलात तर हे नाटक अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या तुमच्या चॅनलचे आभार मानतो की मार्का बॅकस्टेजसारख्या कलाकाराची पण तुम्ही लोकांनी इंटरव्ह्यू घेतली. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान बोलला यार, खूप छान बोलला. व्हेरी गुड.